बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील आ ओ ची धमाल अर्थांची कमाल हा घटक अभ्यासणार आहोत. घाई गडबडीमध्ये कधी कधी आपलं स्वरचिन्ह लिहायचंच विसरून जातो. नंतर तेच जर वाचायला सांगितलं तर आपण हसून हसून आपली पुरेवाट होते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एक बघा, समोर दिसतंय. वाचा बघू वाक्य. कचरा गाळा करा. म्हणजे या वाक्यामध्ये गावर एक मात्रा असायला हवा होता, तेव्हा हे वाक्य बरोबर आलं असतं. गाळाचं मात्रा दिल्यानंतर शब्द तयार होतो गोळा. कचरा गोळा करा असं वाक्य यायला पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी गावर एक मात्रा न दिल्यामुळे गडबड झाली. मुलांनो, हा जो घोटाळा झाला यामुळे शब्दांचे अर्थ बदलले. अक्षराला फक्त का ना दिला, यामुळे शब्द झाला गाळा. आणि गाळा म्हणजे दुकानाची खोली. पण या गाळावर एक मात्रा जर दिला तर शब्द होतो गोळा, आणि गोळ्याचा अर्थ होतो एकत्र करणे, जमा करणे. आणखी एक उदाहरण पाहूया. लहान बाळाचा कावळा चेहरा गोड आहे. काय चूक झाली इथे? कावळा, कावर एक मात्रा असायला हवा होता कोवळा. आता इथे कान्यामुळे शब्द झाला कावळा, आणि एक मात्रा जर दिला तर त्या शब्दाचा अर्थ होतो कोवळा. म्हणजेच आकार ओकार म्हणजेच आ ओच्या फरकाने वेगवेगळे अर्थ होणारे शब्द होय. आणि असेच शब्द आपल्याला ओळखायचेत आणि लिहायचेत. पुढे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. का, कापरा, त्याचा अर्थ असतोय थरथरणारा. को पासून शब्द तयार होतो कोपरा, याचा अर्थ आहे कोनाडा. या पद्धतीने आपण पुढील सर्व शब्द ओळखूया आणि लिहूया. आता आपल्याला पुढे जे अर्थ दिलेले आहेत त्या अर्थावरून आपल्याला शब्द ओळखायचे आहेत. फुलाचे दल आणि रिकामी जागा यापासून शब्द जर तयार केले तर पाकळी, आणि दुसरा शब्द होतोय पोकळी. आकार आणि ओकार आपण जोडून शब्द तयार केले. अर्थ पहा आणि त्यावरनं शब्द तयार करा. ज्वारी बाजरीच्या पिठापासून तयार करतात ती भाकर. लोणच्याचे एक फळ किंवा लोमत्या डुलाचा प्रकार म्हणजे भोकर. लाल भोपळा, मेतकुटासारखा पदार्थ म्हणजे डागर, आणि छोटा पर्वत, मोठी टेकडी म्हणजेच डोंगर. पाचवा प्रश्न. टिकवले, सांभाळले याचा अर्थ होतो राखले, आणि अडकवले, थांबवले यासाठी शब्द होतो रोखले. इथे बोलावणे, आवाज देणे म्हणजेच हाकार, आणि मान्यता, पसंती म्हणजेच होकार. चिरणे, तुकडे करणे म्हणजेच कापला. रागावणे म्हणजे याचा शब्द होतोय कोपला. पुढील प्रश्न. वरील शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य लिहा. उदाहरणार्थ, कापरा, साप पाहिल्यावर दादाचा आवाज कापरा झाला. कोपरा, घराच्या कोपऱ्यावर गुलाबाची रोपे लावली. दुसरा, पाकळी, गुलाबाला भरपूर पाकळ्या आहेत. पोकळी, झाडाच्या खोडात पोकळी तयार झाली. 3, भाकर, आईने ज्वारीची भाकरी तयार केली. भोकर, आमच्या शेतात भोकराचे झाड आहे. 4, डांगर, आईने आज डांगर बनवले. डोंगर, आमच्या गावाच्या पश्चिमेला डोंगर आहे. 5, राखले, मोती कुत्र्याने घर राखले. रोखले, पोलिसांनी आंदोलकांना रोखले. हाकार, काकांनी गुरांना हाकारले. होकार, मला बाबांनी खेळायला जायला होकार दिला. कापला, मी आंबा कापला. कोपला, माझा दादा माझ्यावर कोपला. प्रश्न 2. पुढील शब्दांना ओ जोडा आणि अर्थ सांगा. जसे थर, थोर, गरा, गोरा, दर, दोर, मर, मोर, खटा, खोटा, तटा, तोटा, जड, जोड. आपण समजून घेऊया.
एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारले जातात म्हणून ते दीर्घ लिहावेत. मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू. अपवाद याला आहे ते म्हणजे नीचा. धन्यवाद.